टी-आर-पीसाठी वाट्टेल ते. खोटं प्रेम, खोटे अश्रू, खोटे नातेसंबंध. पण त्या दिवशी पहिल्यांदा काहीतरी खरं घडलं आणि ते खरं कोणाच्या जीवावर बेतलं ऐकूया कुलकर्णी लिखित टी-आर-पीसाठी वाट्टेल ते या कथेत. सॉरी मॅडम. शरदिनी त्या असिस्टंट डायरेक्टरकडे आश्चर्याने पाहतच राहिली. तिला काही कळलंच नाही. तो पुढे बिचकत म्हणाला, तुमचा रोल आपण थांबवतोय." "काय?" ती चमकली, भडकलीच. तो गप्प खाली मान घालून निघून गेला. ती धप्प दिशी त्राण गेल्यासारखी खुर्चीत बसली. राम प्यारे तिच्याकडे पाहत राहिला, नुसताच. पण मनातून तर त्याला बरंच वाटत होतं. तिचे नखरे फार असत आणि मेकअपवरून ती त्याला बोलायची. सगळ्यांनाच वाटेल तशी फडाफडा बोलायची. KTV एक लोकप्रिय चॅनल होतं. त्याच्यावरच्या मालिकांनी स्त्रीवर्गाला वेड लावलं होतं. त्यातही दिल ढूंढता है सिरियल सध्या टॉपला होती आणि त्यातली शरद शरदिनीची जोडी लोकांची आवडती होती. बायका तिच्या फॅशन्सच्या दिवाण्या होत्या. त्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री भन्नाट होतीच, पण पडद्यामागेही पब्लिक त्यांच्या प्रेमाची चवीनं चर्चा करायची. फिल्मी मासिकात सुद्धा त्यांच्या खऱ्या रोमॅन्सच्या बातम्या छापून यायच्या. त्यांना अमुक हॉटेलमधून हातात हात घालून बाहेर पडताना पाहिलं वगैरे वगैरे. बरेच महिने त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. लोक म्हणत, हे सगळं मालिकेचं TRP वाढवण्यासाठी चाललंय. मग तर मालिकेत त्यांचा धूमधडाक्यात आलिशान लग्न लागलं. लोकांनी पार कामधाम सोडून ते लग्न टीव्हीच्या पडद्यापुढे अटेंड केलं, जसं काही घरचंच लग्न आहे आणि स्वतःच्या आयुष्यात दुसरं काही प्रॉब्लेम्स नाही. मग त्यांचं खरं लग्न झालं आणि बोंब झाली. TRPची बोंब झाली. त्यांचं लग्न झाल्यावर लोकांना सिरियल बघण्याची मजा येईना. निर्मात्याचं धाबं दणाणलं. लेखक मंडळींना फरमान सुटलं, कहाणी में ट्विस्ट चाहिए, म्हणून तिलाच हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. मग शरदच्या धाकट्या भावाचं लग्न काढण्यात आलं. लग्नाची धामधूम, वऱ्हाडी मंडळींची गडबड आणि त्यात शरदिनी गायब झाली. कसं काय ते कळलंच नाही. मोठं खानदान, एकत्र कुटुंब, त्यांचे ताने बाने, त्यावर बरेच एपिसोड्स खर्च झाले. तिचं काय झालं? ते तसंच राहिलं. का? तर सिरियलवाल्यांची मर्जी. ते लग्न पुढे ढकलण्यात आलं आणि जेव्हा ते लग्न लागलं तेव्हा एका नवीन पात्राची एंट्री झाली, कोमलची. ती नव्या नवरीची लांबची बहीण होती. मग शरद आणि कोमलचा रोमॅन्स सुरू झाला. लोकांना तो जाम आवडला. TRP पुन्हा वर. तिचं पात्र बोल्ड दाखवण्यात आलं होतं, फटाका टाईपचं. तिचं वागणं बोलणं बिनधास्त होतं. तिचे कपडे म्हणजे रोज नवनवीन प्रकार असत, अंगप्रदर्शन घडवणारे. तिच्या भूमिकेवर, संवादांवर, फॅशन्सवर जास्त काम केलं जाऊ लागलं आणि मेकअपवर सुद्धा. ती सुंदरच दिसेल याची पुरेपूर काळजी घेतली जात होती. पब्लिकला ती जशी आवडत होती तशी सेटवर देखील सगळ्यांना ती उत्साहाने फसफसलेली असायची. ती हसायची, हसवायची. दिसायला तर ती गोडच होती शरदिनीपेक्षा. रामप्यारे तिचा मेकअप अगदी मन लावून करायचा. मग ती त्याला थँक्स म्हणायची. त्याला तिचा स्वभाव आवडायचा. तो इंडस्ट्रीतला जुना अनुभवी मेकअपमन होता. वेगवेगळे प्रयोग करून पाहणारा. मॅडम, आपके साथ काम करने में मजा आता है. सच? वो क्यों? त्या आधीच्या बाईचे लई नखरे. वागणं चांगलं नव्हतं. सिरियल टॉपला होती. शरदशी रोमॅन्स चालू होता. तर बाई हवेतच होती. स्क्रीनवर वेगळी आणि स्क्रीन मागे वेगळीच. ती कोणालाच आवडत नव्हती इथं. आणि कोमल शरदलाही आवडू लागली होती. शरदचा आणि तिचा ऑनस्क्रीन रोमॅन्स रंगायला लागला होता आणि ऑफ स्क्रीनही जोरात. KTVचं ॲन्युअल फेअर होतं. त्याला चॅनलचे सगळेच कलाकार जमणार होते, परफॉर्म करणार होते. रंगारंग कार्यक्रम होता आणि अवॉर्ड्स. वेगवेगळे पुरस्कार होते. त्यातलाच एक बेस्ट सिरियल कपर अर्थात चर्चेत होते शरद आणि कोमल. रात्री ग्रँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कार्यक्रम होता. कोमलने त्यासाठी खास राम प्यारेला घरी यायला सांगितलं होतं, मेकअपसाठी. तिथून कार्यक्रमाचं ठिकाण जवळ होतं. संध्याकाळी राम प्यारे आला. त्याने बेल वाजवली. तिने दार उघडलं. राम प्यारे, हे काय? ती आश्चर्याने म्हणाली. मस्त दिसते तुम्ही. आज तुम्हालाही अवॉर्ड दिसतंय. त्यावर तो मनापासून हसला. त्याच्या टकलावर आज एक चपट्या केसांचा विग होता. थोडे केस कानावर, कपाळावर
आणि डोळ्यांवर बटा असलेला असा. लवकर आटपूया, ती म्हणाली. त्याने त्याचं साहित्य मांडलं. तिने डोळे मिटले व चेहरा पुढे केला. आणि दुसऱ्या क्षणाला त्याने तिचं तोंड दाबलं आणि त्याचा एक बारीक पण धारदार चाकू तिच्या मानेवरून अलगद फिरला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्याने सगळं साफ केलं. तो आवरून निघाला. त्याने दार ओढलं. फटकन लॅच लागलं. तो बाहेर आला. ती एक साधी कॉलनी होती. खूप वर्दळ असलेली. कोण येतंय जातंय हे पाहायला कोणाला वेळ नसलेली. ना तिथे CCTV होते ना वॉचमन. ट्रॅव्हलिंग बरं पडतं म्हणून ती तिथे राहत होती, एकटीच. खूप पुढे गेल्यावर आजूबाजूला पाहून त्याने डोक्यावरचा विग काढला, बॅगमध्ये ठेवला व स्वतःच्या टकल्यावरून हात फिरवला. आता त्याला शरदिनीकडे जायचं होतं, तिचा मेकअप करायला. शरद आणि तिला नवरा बायको म्हणून कार्यक्रमाचं खास आमंत्रण होतं. काम झाल्याचं सांगितल्यावर ती त्याला डबोलं देणार होती. त्याच्या कर्जाचा मोठा भार मिटणार होता. पुढे सिरियलमध्ये तिची नव्याने एंट्री होणार होती. कहाणी में ट्विस्ट आणि TRP पुन्हा वर. श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं या कथेबद्दल हे कमेंटमध्ये जरूर नोंदवा. धन्यवाद.